नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेश कांबळे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट म्हणजे पोर्टफोलिओ. आज आपण सिंपल लँग्वेजमध्ये समजून घेऊ की पोर्टफोलिओ म्हणजे काय, तो कसा मॅनेज करायचा. पोर्टफोलिओ म्हणजे तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटचा कलेक्शन. तुम्ही कोणत्या कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे ते मिळून तुमचा पोर्टफोलिओ बनतो. पोर्टफोलिओ का इम्पॉर्टंट आहे? फक्त एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर रिस्क जास्त असतो. पोर्टफोलिओमुळे तुमचं रिस्क वेगवेगळ्या स्टॉकमध्ये डिवाईड होतो. सिंपल एक्झाम्पल, समजा तुम्ही 3 स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं, एक चांगला परफॉर्म झाला, एक स्टेबल राहिला आणि एक कमी झाला, तर ओव्हरऑल बॅलन्स राहतो. हेच पोर्टफोलिओचा फायदा आहे. पोर्टफोलिओ कसा बनवायचा? बिगिनियर्ससाठी सिंपल अप्रोच. 2 ते 3 स्टॉकने सुरुवात करा. डिफरंट सेक्टरमध्ये स्टॉक घ्या. एका स्टॉकवर डिपेंड राहू नका. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. पोर्टफोलिओ कधी कधी रिव्ह्यू करा, पण रोज रोज चेक करून अननेसेसरी टेन्शन घेऊ नका. लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केलं असेल तर क्लेम राहणे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ब्लाइंडली इन्व्हेस्टमेंट करू नका. थोडी माहिती घेऊन मग इन्व्हेस्टमेंट करा. शेअर मार्केटमध्ये रिस्क असतो, पण केअरफुल राहा आणि समजून इन्व्हेस्टमेंट करा. हा फक्त व्हिडिओ एज्युकेशन पर्पजसाठी आहे. मी सेबी रजिस्टर ॲडवायझर नाही. इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी स्वतःचा रिसर्च करा. आणि पोर्टफोलिओ कॉन्सेप्ट समजला असेल तर तुमचा इन्व्हेस्टमेंट जर्नी स्मार्ट होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.